आता थंडी आणि पाऊस दोघांमध्ये हालत खराब होत आलं आहे. म्हटलं पहिला दिवस आहे, थोडं जाऊया. तसे वाजले 7:30, पण थंडी आहे बऱ्यापैकी. म्हटलं पाठीमागे बघू शकता शॉपिंगचं चालू आहे. इकडे पाठी एक इंडियन रेस्टॉरंट गेलं जे मगाशी तुम्हाला जाताना दाखवलं होतं. एक तर गाड्या अशा थांबत नाहीत, म्हणजे माणूस बघितला तर बाबा हे थांबते नाही. सिग्नलला कुठल्या थांबत नाहीत, कुठला पण सिग्नल असो ते, तो रेड असो, येलो असो, ग्रीन असो. हा फक्त एक गोष्ट इकडे एक आहे की हे बघा इथे इंडियन रेस्टॉरंट पुन्हा एक गोष्ट फक्त इथे एक हे आहे बघायला मिळतं, ती म्हणजे आपल्याकडे सिग्नल समजा क्रॉस करत असेल, फॉर एक्झाम्पल ग्रीन सिग्नल असेल आणि कोणतरी रेडवाला आडवा आला असेल, म्हणजे तो थांबला नाही तर आपण त्याला शिव्या देतो किंवा त्याला ओरडतो. हे इकडे नाही आहे. इकडे कसं तो येतोय तर त्याला पण येऊ द्यायचं, हा जातोय तर त्याला पण जाऊ द्यायचं, शांतीने एकामेकाला सपोर्ट करत. तू तोडायचा कायदा तू तोड, मी लिगल जातो मी लिगल जातो, अशा हिशोबाने. मार्केट बघा, ही पूर्ण ट्रेनची पटरी आहे, जो अगोदर व्हिडिओ घेतला आहे. थँक्यू. गॅप टॅक्सी. नाशिक मार्केट मगाशी आपण बघितलेलं, ह्याच रोडने गेलो होतो. आता हानोईच्या वॉकिंग स्ट्रीटच्या इथे जवळ आहे आणि रात्रीचे ऑलमोस्ट 10:07 झाले. इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे, 1 सेकंड तुम्हाला दाखवतो, माशाल. ओके. आणि तिथे काय लिहिलं आहे ते बघा, हलाल फूड, जैन वेगन फूड, नॉन वेगन बार्बिक्यू. आता आज जैन इथे खायला कशासाठी येतील, जैन कम्युनिटीचे लोक माहिती नाही. वेगन पण काय येतील जर ते हलाल फूड असेल तर. कारण महाराष्ट्रामध्ये काही लोक म्हणतात की आम्हाला काय झटका पाहिजे, तर हलालची इथे मग खाण्यासाठी कशासाठी येते. पण एक अभिमानाने सांगायची गोष्ट अशी आहे की देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्या भारतीय रेस्टॉरंटचा दबदबा आहे. मग ते भले पाकिस्तानचं जरी असेल ना तरी त्याला इंडियाचा झेंडा लावावा लागतो कस्टमर ॲट्रॅक्शनसाठी. ते मी तुम्हाला कंबोडियामध्ये दाखवलं. ओके. तिथे त्यांनी इंडो पाक बॉर्डर म्हणून लिहिलं, चालवतात आहे पाकिस्तानी पण तरी लावले. आणि इवन नेपाळी रेस्टॉरंट आहे, त्या नेपाळी रेस्टॉरंटला सुद्धा त्यांनी इंडियन चाय, इंडियन आहे, म्हणजे हा त्याचा दबदबा आहे. तर हे फक्त नॉलेजसाठी किंवा मार्केटिंग स्ट्रॅटजीसाठी सांगतो, कारण कधी कधी आपण आहे ना कुठल्या पण बिझनेसच्या वेळी एक विचार करतो की अरे असं आहे तसं आहे. तर जिथे धंदा येतो ना तिथे कुठलाही जात पंथ धरला जात नाही, तिथे फक्त पैसा बघितला जातो की पैसा भेटला पाहिजे. तर हे एकदम मोठ्याच्या ठिकाणी रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे. ट्रस्ट आहे. रेट पण ठीक आहे, रिजनेबल आहे, एवढं काही महागसुद्धा नाही आणि एवढं काही कठीणसुद्धा नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, या वॉकिंग इथून 2 मिनिटाच्या अंतरावर आणि तिथे एक माणूस त्याचं सोन्याचं काम करतो. किती वाजलेत पण तो त्याच्या कामामध्ये, ज्वेलरीच्या कामामध्ये बिझी आहे. दॅट्स अ स्पिरिट.